भाग 5वा, भाग 6वा. बुद्ध आणि त्यांचे समकालीन. बुद्धाचे समकालीन. ज्या काळात बुद्धाने परिव्रज्या घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ लक्षात घेण्यासारखे होते. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करवून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला त्याचे पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजेच परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मक्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवत नाहीत. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अनोन्यवाद असे होत. या पंथाचा प्रमुख पकुद कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करत नाही. शस्त्र सप्त महाभूतात प्रवेश करत एवढाच त्याचा अर्थ समजवायचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद.
हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्यमसंवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर. हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातील व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढीलप्रमाणे. पहिलं, हिंसा न करणे. दुसरं, चोरी न करणे. तिसरं, खोटे न बोलणे. आणि चौथं म्हणजे मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. समकालीनांविषयी बुद्धांची वृत्ती. नव्या तत्त्ववेत्त्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो, पूर्णकाश्यप किंवा पकुध कच्चायन यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसलाचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल, तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबलाचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे जर तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चितच तत्त्वज्ञानच असणार नाही. निगड्ठ नायपुत्ताचे तत्त्वज्ञान जर खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. याप्रमाणे तत्त्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असे त्याला वाटले. म्हणून त्याने याबाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. भाग 7. साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याचे ठरविले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास. दुसरं, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माच्या अंत यावर विश्वास. तिसरं, मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास. चौथं, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास. 5वं,
विश्वास निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वासाचे मूलाधार तत्त्व म्हणून ब्रह्मावर विश्वास. 6. आत्म्यावर विश्वास. 7. संसार आणि किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास. 8. कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्त्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्याने त्याच ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याच ठरविली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कुण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याच ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नकारले. बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारण अभावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम. कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन. हे दोन्हीही त्याने त्याच ठरविले. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्याने निब्बान म्हणजेच निर्वाण तत्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. बुद्धाने काय स्वीकारले? बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते, सर्व वस्तूत श्रेष्ठ आहे. ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तींचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. या बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटांशी संबंधित आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्यांशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते.
ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? प्रथम खंड समाप्त.